जय जीवनदान। मी संजय उपाध्ये, यवतमाळ, महाराष्ट्र। मी तुम्हाला जीवनदान ग्रुपची संपूर्ण माहिती सांगणार आहे। हे जीवनदान ग्रुप UMCA फाउंडेशन, ए फाउंडेशन फॉर लाईफ। UMCA फाउंडेशनचा मतलब आहे उज्ज्वल मॅट्रिक कमिटी असोसिएशन, आणि या उज्ज्वल मॅट्रिक कमिटी असोसिएशनची सुरुवात झाली 2019 UP आग्रामधून। याचे जे मेन CEO आहे, CMD आहे, ते सुनील दत्त शर्माजी आहे। आणि हे 17 नोव्हेंबर 2023 पासून आपल्या पुऱ्या ऑल इंडियामध्ये हे प्लॅटफॉर्म मोबाईल टू मोबाईलच्या द्वारे पूर्ण ऑनलाईन रन करायला लागला। आणि हे ऑनलाईनसाठी याला गव्हर्नमेंटची मान्यता पाहिजे असते, आणि याला जे गव्हर्नमेंटची मान्यता आहे याला नीती आयोग, उद्यम, त्याच्यानंतर 12 ATG, सेक्शन 8, सेक्शन 10 अशा सगळ्या डॉक्युमेंट्सची याला लीगल मान्यता आहे, आणि आपल्या केंद्र सरकारची सुद्धा याला पूर्ण मान्यता आहे। याच्यामध्ये या जीवनदान ग्रुपमध्ये तुम्हाला सभासद व्हायसाठी फक्त 1500 रुपये एकदा डोनेट करायचे आहे, आणि 1500 रुपये तुम्ही दान दिले एकदा की तुम्ही याचे लाईफ टाईमसाठी सभासद बनता, आणि 1500 रुपयाची तुम्हाला डोनेशन पावती सुद्धा ही संस्था तुम्हाला जनरेट करून देते। याच्यामध्ये तुम्हाला 1500 रुपयाची डोनेशन पावती रिसिप्ट देते, त्याच्यानंतर लाईफ टाईमसाठी मेंबरशिप देते, त्याच्यानंतर 50% इन्कम टॅक्समध्ये रिबीट देते, तुम्हाला 50% वापस करते आयकर विभागाच्या माध्यमातून। याच्यामध्ये जॉब गॅरंटी कार्ड असं आहे की जसं की तुम्ही सभासद जोडणी केली, आणि सभासद जोडणी जर तुम्ही रोजचे 10-20 असे सभासद जोडणी करत गेले या जीवनदान ग्रुपला, तर तुम्हाला याच्यामध्ये 1 ते 1.25 लाख रुपयाचं इन्कम पण जनरेट करता येते। याच्यामध्ये कन्यादान योजना आहे। कन्यादान जी मुलगी 18 वर्षाच्या वर आहे आणि तिचं लग्न तुम्हाला 6 महिने, 12 महिने, 2 वर्षांना करायचं आहे, अशा मुलीला सभासद करून घेतलं, आणि त्या मुलीला लग्नाच्या वेळेला ही संस्था चॅरिटीच्या माध्यमातून, संस्था जवळून 1 रुपयाही देत नाही, पण या संस्थेमध्ये आज रोजी 2 लाख सभासद झालेले आहे, आणि या सभासदाच्या माध्यमातून, चॅरिटीच्या माध्यमातून त्या मुलीला लग्नासाठी 2100 ते 1 लाख पर्यंतची मदत राशी तिच्या लग्नाच्या वेळेला मिळते। याच्यामध्ये यूट्यूब इन्कम प्लॅटफॉर्म सुद्धा आहे। यूट्यूब प्लॅटफॉर्म असा आहे की तुम्ही गोरगरीब लोकांची मदत केली, समाजकार्य केलं, किंवा दवाखान्यातल्या काही लोकांना आरोग्यासाठी मदत केली, औषधी पाण्यासाठी मदत केली, आणि याच्या पाठीमागे जर तुम्ही जीवनदान ग्रुपचं बॅनर लावून याचे व्हिडिओ काढले, फोटोग्राफी केली, आणि ते जर तुम्ही यूट्यूबवर अपलोड केलं, तर याच्यामधले जे 2 लाख लोक आहे, सभासद आहे, हे सभासद ते तुमचा व्हिडिओ आणि फोटो पाहतील, त्याला लाईक करतील, शेअर करतील, फॉलो करतील, आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून 20 ते 25 हजार रुपये महिन्याचं इन्कम सुद्धा जनरेट तुम्हाला याच्यामध्ये अलग करता येते। याच्यामध्ये इमर्जन्सी डोनेशन आहे। इमर्जन्सी डोनेशन असं आहे की तुम्हाला इमर्जन्सी केव्हा काय होईल काही सांगता येत नाही, तर तुम्ही सभासद झाले तिथून 90 दिवसानंतर तुम्हाला जर समजा अटॅक आला, किंवा एंजिओप्लास्टी करायची आहे, ब्रेन हॅमरेज झाला, किंवा मेजर तुमचा ॲक्सिडेंट झाला, मेजर काही हो तुम्हाला इमर्जन्सीमध्ये, तर ही संस्था तुम्हाला 1500 ते 15,000 पर्यंतची डोनेशन राशी त्वरित देते। या संस्थेचं एवढं चांगलं काम आहे। याच्यामध्ये गव्हर्नमेंट प्रोजेक्ट सुद्धा आहे, आणि जे केंद्र सरकार आहे हे NGOच्या माध्यमातून काही प्रोजेक्ट करत असतात, कारण NGO जवळ एक महिलांचं संघटन असते, आणि त्या संघटनच्या माध्यमातून जे प्रोजेक्ट बनतात, माळा बनवणे, टेडी बिअर बनवणे, शिवणकाम, विणकाम, भरतकाम, असे काही प्रोजेक्ट आहे। ते प्रोजेक्ट सुद्धा आपल्या 30 लोकांच्या ग्रुपला, संघटनला आपण हे काम देऊ शकतो, आणि याच्या माध्यमातून सुद्धा भरपूर सारं इन्कम जनरेट करू शकतो। आणि इतकं सगळं झाल्यावर आपल्याला ही संस्था, आपले जर चांगले सभासद बनले, टीम बनली, लेफ्टला 10, राईटला 10 असे मेंबर जर झाले, तर ह्युमन राईट आणि अँटी करप्शन मेंबरशिपचं कार्ड सुद्धा जनरेट करून देते। या संस्थेची वेबसाईट आहे jivandan.group.com, www.jivandangroup.com, आणि याच्यामध्ये इमर्जन्सी डोनेशन आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कन्यादानासाठी 180 दिवस पूर्ण पाहिजे मुलीला, त्याच्यानंतर तुम्हाला 2100 ते 1 लाख रुपयेपर्यंत मिळणार। त्याच्यानंतर याच्यामध्ये 5 प्रकारचं इन्कम सुद्धा दिलेलं आहे की आपण या संस्थेमध्ये जॉईन झालो आणि सभासद झालो तर माझा फायदा काय,
याच्यासाठी तुम्हाला इन्कम दिलेला आहे। याच्यामध्ये पहिलं इन्कम आहे नॉन वर्किंग इन्कम, की जसं की आपण एखाद्या व्यक्तीला जॉईंट केलं आणि त्या व्यक्तीनं काहीच नाही केलं तर ही संस्था आपले जे 1500 रुपये राहते या 1500 मधून 100 रुपये अलग काढते आणि रोजच्या जर 1000 ID लागल्या असतील तर त्या 1000 ID मधून 100 रुपये गुणिले 1000 बरोबर 1 लाख रुपये हे नॉन वर्किंगला वाटते। रोजचे 1 रुपया 2 रुपये 3 रुपये 5 रुपये प्रमाणे तुम्हाला तुमच्या आयडीवर जनरेट होते। 300 रुपये झाले की तुम्ही विड्रॉल करू शकता, म्हणजे कोणाचीही लायबिलिटी आपल्यावर राहत नाही। 1500 रुपये झाले की तुम्हाला सभासद तुम्ही कायमस्वरूपी राहता, परंतु तुम्हाला काहीच करत नाही, त्याच्यामुळे 1500 रुपये रिटर्न करते। दुसरा आहे याच्यामध्ये लेवल इन्कम, 10 लेवलचं लेवल इन्कम। पहिला तुमचा डायरेक्ट आहे तो तुम्हाला 200 रुपये देऊन जातो लेवल इन्कममध्ये, आणि त्याच्या खालचा 100 देतो, 50 देतो, 40 देतो, 30 देतो, 20 देतो, 10 देतो, 5 देतो, 3 देतो आणि 1 देतो। असं 10व्या लेवलपासून लेवल इन्कम हे लाखो करोडोच्या घरामध्ये तुम्ही करू शकता। जितके डायरेक्ट जास्त तितकं जास्त इन्कम तुमचं। त्याच्यानंतर याच्यामध्ये मॅचिंग इन्कम दिलेला आहे की तुमच्या पहिला रेशिओ असा आहे की 2 एका साईडला 1 एका साईडला झालं की तुमची पहिली मॅचिंग होते, तुम्हाला पहिल्या मॅचिंगचे 300 रुपये मिळते। पण तुम्ही जर 5 एका साईडला जर केले, 10 लोक जर तुमचे झाले तर 5 बायनरी मॅच होतात आणि त्या 5 बायनरीचं तुम्हाला 1500 रुपये अधिक तुमचे 5 डायरेक्टचे 1000 रुपये असे तुम्हाला 2500 रुपये इन्कम जनरेट त्या दिवशीचं होते। आणि याच्यामध्ये चौथा आहे कोऑर्डिनेटर इन्कम। कोऑर्डिनेटर इन्कम असा आहे की तुमच्या लेफ्टला 10 लोक राईटला 10 लोक झाले की तुम्हाला एक अप्लाय करता येते जिल्ह्याच्या पदासाठी आणि तो जिल्ह्याचा पद तुम्हाला मिळतं। जो महाराष्ट्रामध्ये जिल्हा सध्या खाली असेल त्या जिल्ह्याचे तुम्ही कोऑर्डिनेटर बनू शकता आणि त्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या रोजचे आयडी लागत असेल 100 200 500 त्या आयडीचे 4% म्हणजे एका आयडी मागे 60 रुपये तुम्हाला जनरेट होते। एका जिल्ह्यामध्ये 4 कोऑर्डिनेटर असतात, ते 4 कोऑर्डिनेटरच्या हिश्श्यावर तुम्हाला डिवाइड बाय होतात आणि पर कॅन्डिडेटला उदाहरणार्थ समजा आपल्या जिल्ह्यामध्ये 100 आयडी लागल्या, 100 आयडीचे 6000 रुपये होतात आणि एकाच्या हिश्श्यावर 1500 रुपये तुम्हाला जनरेट रोजचे पण होऊ शकते। हे कोऑर्डिनेटरचं फार मोठं इन्कम आहे आणि तुम्हाला जिल्ह्याचं एक पद पण मिळते। त्याच्यानंतर 5वं जे आहे ते खास इन्कम आहे मायक्रो फायनान्स इन्कम। मायक्रो फायनान्स इन्कमचा अर्थ असा आहे, हे लेवल इन्कम आहे, हे कोऑर्डिनेटर इन्कम आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कोऑर्डिनेटर बनल्यावर एक अँटी करप्शन मेंबरशिपचं कार्ड सुद्धा मिळते, नीती आयोग आणि अँटी करप्शनचं। त्याच्यानंतर तुम्हाला 5वं जे आहे ते लघु उद्योग लोन आहे। लघु उद्योग लोन अशी आहे ते सहायता आहे आपल्याला, आणि याच्यामध्ये मायक्रो फायनान्स लोनचा अर्थ असा आहे की मायक्रो अँड छोटं, फायनान्स अँड मोठं। याच्यामध्ये तुम्हाला जवळून पैसे भरायचे नाही आहे, जवळून चेकनी पैसे द्यायचे नाही आहे आणि तुम्हाला गुगल पे फोन पेने सुद्धा पैसे भरायचे नाही आहे। तुम्ही जे वर्किंग करता तुमच्या आयडीवर जो रोजचा इन्कम येते त्याच्यातून हे फायनान्स काटल्या जाते। तुम्हाला 20% याच्यामध्ये सबसिडी सुद्धा या लोनमध्ये आहे। याच्यामध्ये पहिले तुम्हाला 2250चं लोन प्रोव्हाइड करते। तुम्हाला पहिले 2250चं लोन घ्यायसाठी तुम्ही सभासद झाले तिथून 15 दिवसाच्या आत तुम्हाला 3 सभासद करणे अनिवार्य आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 3 सभासद तुम्ही 15 दिवसाच्या आत केले की 15 दिवसानंतर तुम्हाला पहिलं लोन 2250चं मिळते। याचे 4 EMI मध्ये तुम्हाला भरणा करायचा आहे। पहिली EMI 450 रुपयाची आहे, 1800 रुपये तुम्हाला 4 EMI मध्ये भरायचे आहे, 450 रुपये तुम्हाला कॅशबॅक आहे। तुमचं जर हे व्यवस्थिशीर भरल्या गेलं तर तुम्हाला दुसरं लोन 5000 रुपयाचं मिळते। 5000 रुपयाच्या लोन मागे तुम्हाला 1000 रुपयाचा EMI येते, 4च EMI भरायचे आहे, 4000 रुपये भरायचे आहे, 1000 रुपये तुम्हाला कॅशबॅक आहे। त्याच्यानंतरचं 10,000चं लोन आहे, ते 2000 4 EMI भरायचे आहे, 8000 भरायचे आहे, 2000 रुपये तुम्हाला कॅशबॅक आहे। त्याच्यानंतरचं 25000चं लोन आहे, 50,000चं आहे, 1 लाखाचं आहे, 2.5 लाखाचं आहे, 5 लाखाचं आहे आणि 10 लाखाचं आहे। जसं की 10 लाखाचं लोन तुम्हाला झालं की ते 8 इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचे आहे, 1 लाख रुपये हप्त्यानी भरायचे आहे, 8 लाख रुपये भरायचे आहे, 2 लाख रुपये याच्यामध्ये कॅशबॅक आहे। टोटल 19 लाख रुपयाचं लोन आहे। याच्यामध्ये तुम्हाला 3,88,450 रुपये कॅशबॅक आहे। हा झाला लोनचा हे। पण लोन घेताना तुम्हाला AI सिस्टम लागलेली आहे। लोन तुम्ही 1500 रुपये भरले आणि लोन द्या म्हटलं तर लोन मिळणार नाही, तुम्हाला त्याच्यासाठी वर्किंग करावंच लागल। तुमच्या खाली जितके जास्त मेंबर आहे तितकं जास्त तुमचं इन्कम तुमच्या आयडीवर येईल, त्या हिशोबाने तुम्हाला लोन प्रोव्हाइड होईल। 2250चं लोन घ्यायसाठी 5000चं इन्कम तुमच्या आयडीवर जनरेट लागल, 5000चं लोन घ्यायसाठी 10,000चं तुम्हाला इन्कम जनरेट करावं लागल, 10,000चं लोन घ्यायसाठी 20,000चं करावं लागल। याच्यासाठी तुम्हाला टीम वाढवावी लागल।
टीमच्या माध्यमातून तुम्हाला इन्कम येईल आणि इन्कमच्या माध्यमातून तुम्हाला लोन प्रोव्हाइड होईल। आणि याच्यानंतर 6वं जे आहे हे महत्त्वाचं आहे की हे आहे गृहप्रवेश योजना। एक JDGPay म्हणून ॲप्लिकेशन आहे। हे ॲप्लिकेशन जीवनदानची ID घेतल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करता येते। हे JDGPayचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायला तुम्हाला 100 रुपये लागतात। आणि हे जे ॲप्लिकेशन आहे ते हे अयोध्या येथे लॉन्च झालेलं आहे। याचा प्रोग्राम लॉन्चिंगचा प्रोग्राम या ॲपचा अयोध्येला झाला। पहिली ID श्री रामचंद्रजीची लागली, दुसरी सीताजीची लागली, तिसरी लक्ष्मणजीची लागली। आणि या 3 IDवर जो पण इन्कम येईल तो इन्कम गोरगरीब लोकांना, ज्यांना घर नाही, ज्यांना काही व्यवस्था नाही, अशा लोकांना मदत केल्या जाईल। आपल्या CMDचा एवढा चांगला हेतू आहे। असंच हेतू आपल्या CMDचा आपल्यासाठी पण आहे। आपण 100 रुपयाचं ॲप घेतलं आणि 3 लोकांना रेफर केलं। आपल्याला एक टर्म अँड कंडिशन एवढी आहे की आपण जो ॲप घेतो तो 3 लोकांना आपल्याला आपल्या मोबाईल नंबरनं आपल्या रेफर लिंकने प्रोव्हाइड करायचा आहे। 3 लोकांना आपण ते ॲप दिलं, आपलं काम झालं। त्याच्यानंतर ही जे ॲटोपूलमध्ये आहे पुऱ्या इंडियामधून जो ID लागते ते एक अशी ॲटोपूलमध्ये बसल्या जाते। आणि आपल्या खाली 3 9 27 81 243 729 2187 6561 19,683 आणि 59,049 लोकांची जेव्हा आपल्या खाली टीम येते तेव्हा आपल्याला 2 BHKचं घर प्रोव्हाइड होते। ही संस्था आपल्याला घरासाठी 40 ते 50 लाख रुपये ही अनुदान राशी देते, आपल्याला घर बांधून देते। आपल्याला काहीही करायचं काम नाही आहे। त्यांचा इंजिनियर राहतो, त्यांचं टेक्स्चर राहते, त्यांचं मटेरियल राहते, त्यांचा कलर राहते, त्यांची डिझाईन राहते। फक्त आपल्याला 1000 स्क्वेअर फूटची आपली स्वतःची जागा पाहिजे। या जागेवर आपल्याला ही संस्था छानपैकी 2 BHKचं घर बांधून देते। आणि दुसरं याच्यामध्ये JDGPay ॲपमध्ये आपण खूप सारी खरेदी करू शकतो। जसं की Amazon फ्लिपकार्टमध्ये आपण खरेदी करतो, आपण टी-शर्ट घेऊ शकतो, मोबाईल घेऊ शकतो, आपण गाडी खरेदी करू शकतो, चेअर खरेदी करू शकतो, टीपॉय खरेदी करू शकतो। याच्यामध्ये Amazon फ्लिपकार्टमध्ये जे सुविधा आहे ते सगळ्या आपल्या ॲपमध्ये सुविधा आहे। त्या सुविधा आपण खरेदी केल्यावर आपल्या डाऊनलाईनला, प्रत्येक डाऊनलाईनला याला ज्यानं खरेदी केली त्या खरेदीवर 1% डायरेक्टला इन्कम जाते। आणि हे इन्कम सुद्धा एक लाखो करोडोच्या घरामध्ये आहे। आपण 1500 रुपये भरले, 100 रुपयाचं ॲप ॲप्लिकेशन खरेदी केलं, पण आपल्याला याच्या माध्यमातूनही लाखो करोडो रुपये इन्कम जनरेट करता येते। याच्यामध्ये या JDGPay ॲपमध्ये खूप चांगल्या अशा सुविधा दिलेल्या आहे। आपल्याला फक्त एकच टर्म अँड कंडिशन आहे की आपण ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, 3 लोकांना दिलं, फक्त 12 महिन्यामध्ये 10 रिचार्ज याच्यातून मोबाईलचे मारायचे आहे। बस एवढंच आपलं काम आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये जीवनदानमध्ये खूप चांगल्या अशा फॅमिली आहे की ज्यांनी लाखो रुपये इन्कम जनरेट केला आणि आज खुशीनं राहत आहे। याच्यामध्ये हे आपल्याला जे आपण 1500 रुपये पाठवतो, बँक डिटेल्स आहे, या बँकेमध्ये आपण पैसे पाठवून आपली ID ॲक्टिव्ह करू शकतो। त्याच्यानंतर याच्यामध्ये डोनेशनसुद्धा आपल्याला कशा प्रकारे घ्यायचं आहे, कशा प्रकारे द्यायचं आहे हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे। याच्यामध्ये टर्म अँड कंडिशनसुद्धा काही गोष्टीची आहे, ते पण आपल्याला माहिती करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपलं कोई सत्ता या रिश्वत मांगे हमें बताए असं एक ह्युमन राईट अँटी करप्शन मेंबरशिपचं न्यूज चॅनलसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड आहे। म्हणजे आपण याच्यामध्ये कोणालाही जॉईन करू शकतो। आणि याच्यामध्ये आपण रिटायर जज, वकील लोक किंवा पोलीस डिपार्टमेंट कोणालाही आपण सर्व्हिसवाल्याला सुद्धा याच्यामध्ये आपण जॉईन करू शकतो। कारण आपल्याकडे, आपल्या संस्थेकडे सगळे लीगल डॉक्युमेंट्स आहे आणि NGOचं काम करण्यासाठी कोणाचीही हरकत नसते। याला गव्हर्नमेंटची सुद्धा मान्यता असते। समाजकार्य तुम्ही करा, याच्यासाठी आपलं हे न्यूज चॅनल आहे। न्यूज चॅनलमध्ये सुद्धा आपण काम करायला लागलो, आपल्याला त्याचं एक आय कार्ड प्रोव्हाइड होते आणि याच्यातून सुद्धा आपण इन्कम जनरेट करू शकतो। याच्यामध्ये आपल्याला जेव्हा विड्रॉल करायचा आहे, जेव्हा आपल्याला इन्कम येते 5000 10,000 रुपये आपल्या IDवर जर इन्कम आलं तर आपल्याला ज्याचा विड्रॉल करायच्या आधी जे आपल्याला रिक्वेस्ट लागलेल्या असते गोरगरीब लोकांच्या, ज्याच्या लग्नासाठी व्यवस्था नाही आहे अशा लोकांची रिक्वेस्ट येते आपल्याला, किंवा इमर्जन्सीमध्ये कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कोणी बिमार आहे, अशा लोकांची आपल्याला रिक्वेस्ट लागलेला राहते।
तर तुम्हाला साध्या असोसिएटला 10 रुपये दान द्यावं लागते, कोऑर्डिनेटरला 21 रुपये दान द्यावं लागते, स्टेट कोऑर्डिनेटरला 21 रुपये 51 रुपये द्यावं लागते आणि नॅशनल कोऑर्डिनेटरला 100 रुपये याच्यामध्ये दान द्यावं लागते। आणि आपलं हे चॅरिटीच्या माध्यमातून दान जाते। आपण जेव्हा आपल्याला 4-5 रिक्वेस्ट लागलेले असते, आपण 5 लोकांना दान करून दिलं की आपल्याला विड्रॉल टाकण्याची ही आपली वेबसाईट परमिशन देते। आपण किती रुपयाचा विड्रॉल टाकू शकतो। मिनिमम 300 रुपयाचा विड्रॉल आहे, मॅक्झिमम तुम्ही 5,000, 10,000, 25,000, 50,000 रुपयाचा कितीचाही विड्रॉल मारू शकता। याच्यामध्ये डोनेशन लागलेले काही गोरगरीब लोकांची फोटोग्राफी केलेली आहे। याच्यामध्ये मोठे मोठे सेमिनार सुद्धा होतात, चांगले चांगले प्रोग्राम होतात, याची फोटोग्राफी सुद्धा इथे काढलेली आहे। या बुकमध्ये, या PDF मध्ये जीवनदान ग्रुपचं पाठीमागे बॅनर आहे, मोठे मोठे ऑफिसर लोक बसून आहे आणि असे मोठे प्रोग्राम होतात। आणि आपण जे कार्यक्रम करतो, आपण जे करतो त्याचा मोठे मोठ्या याच्यामध्ये पेपरमध्ये सुद्धा बातम्या याच्या लागतात। हे बातम्याचे कतरण आहे, हे सगळे लावलेले आहे। UMC फाउंडेशन, नीति आयोग, भारत सरकार एवं भारत सरकार द्वारा पंजीकृत या प्लॅनचं मी आतापर्यंत जे प्रेझेंटेशन केलं, संजय उपाध्ये सर यांनी जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही शांत चित्तानं मनानं माझा व्हिडिओ ऐकाल अशी मी अपेक्षा करतो आणि माझं 2 शब्द थांबवतो। जय जीवनदान, जय जीवनदान, जय जीवनदान।